अब की बार 400 पार असा नारा लगावत देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात सत्ता प्रस्थापित करण्यासाठी भाजपा सज्ज झाली आहे। अशातच रायगड लोकसभा मतदारसंघात महायुतीतून भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार धैर्यशील दादा पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास दक्षिण रायगडची टीम सज्ज झाली आहे। धैर्यशील पाटील यांना कमळाच्या चिन्हावर निवडून आणण्यासाठी आम्ही कार्यकर्ते मजबूतीने काम करू आणि धैर्यशील पाटील यांना बहुमताने निवडून आणू असा विश्वास छोटम शेट यांनी व्यक्त केला। आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी पक्षाने आणि वरिष्ठ नेत्यांनी जबाबदारी दिल्यास अलिबाग मुरुड मतदारसंघात निवडणूक लढवणार आहे। पक्षाने दिलेली जबाबदारी पेलण्यास आम्ही तयार आहोत। नक्कीच देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आहेत आणि मी भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि त्याचबरोबर दक्षिण रायगडचा जिल्हा उपाध्यक्ष आहे। मी सांगेन तर केलेला दावा आणि भारतीय जनता पार्टीला इथल्या कमलाच्या चिन्हावरती उमेदवार मिळावा त्यासाठीच आम्ही सर्वजण सज्ज आहोत। जो घेतलेला निर्णय आहे मग देवेंद्रजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत किंवा सर्व सन्माननीय नेतेगण आहे किंवा पदाधिकारी आहेत त्यांच्या सूचनेनुसार दिलेला आदेश आम्ही पाळून आम्ही कमलावरचा नक्कीच खासदार आणू अशी आमची सर्वांची मनापासून मत व्यक्त करतो। नक्कीच कारण धैर्यशील दादा हे एक अत्यंत सामाजिक बांधिलकी आणि सभागृहाचा एक चांगला नेता ज्यांनी जो आपली आमदारकी पाहिलेली आहे तर त्यांना जर दिली उमेदवारी तर नक्कीच आम्ही सगळेच मिळून भारतीय जनता पार्टी कमलाच्या चिन्हावरती उमेदवार नक्कीच आम्ही निवडून आणण्याचा आम्ही विश्वासवीत आम्ही दाखल करतो। जर काय समजा पक्षाने जो आदेश करेल ती पूर्ण जनता कमलाच्या चिन्हावरती लढण्यासाठी आम्ही सर्व म्हणजे दक्षिण रायगड जी लोकसभा आहे त्याच्यासाठी आम्ही पूर्ण सज्ज आहोत हेही आम्ही नक्की सांगू शकतो। शिवसत्ता टाइम्ससाठी धमशील सावंत, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।